हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण गावरान पद्धतीने केलेली काळ्या मसाल्यातील अंडा करी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी उकडलेली अंडी घेतली आहे। अंडा करी बनवण्यासाठी लागणारा काळा मसाला कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। तर इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत व एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। ते आता गॅसवर छान असं भाजून घेऊयात। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती भाजी करायची आहे त्यानुसार कांदे व खोबरं घेऊ शकता। तुम्ही बघू शकता कांदे व खोबरं छान असं भाजलेलं आहे। आता मसाल्यासाठी आपण भाजलेले कांदे, आल्याचा तुकडा, तीळ, लसूण, खोबरं व बडीशेप घेतलेले आहे व थोडीशी कोथिंबीर आता मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊया। मिक्सरमध्ये छान असं तो मसाला वाटून घेतलेला आहे। अंडा करी मी काळ्या कढईमध्ये बनवणार आहे। तर गॅसवर मी कढई तापून घेतलेली आहे, त्यात तेल घातले व तेल छान असे तापल्यानंतर त्यात आपण बनवलेला काळा मसाला घातला व छान असा परतून घेऊयात। काळा मसाला छान असा परतल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद घालूयात व पुन्हा एकदा परतून घेऊयात। हळद छान अशी मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपला घरगुती साठवणीचा मसाला, लाल तिखट व थोडंसं मीठ घालूयात। इथे मी मसाल्यामध्ये थोडंसं बाजरीचं भाजून घेतलेलं पीठ घालणार आहे। पिठामुळे भाजीला छान असा घट्टपणा येतो व छान अशी तर्री येते। आता सर्व मसाले घातल्यावर पुन्हा एकदा छान परतून घेऊयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला असा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे व त्यामध्ये आता उकडलेली अंडी घालूयात व छान अशी परतून घेऊयात। अंडी मसाल्यामध्ये छान अशी परतलेली आहेत। आता त्यामध्ये आपण गरम करून घेतलेले पाणी घालूयात। पाणी गरमच करून घालायचे, त्यामुळे भाजीला छान अशी तर्री येते व चवही छान लागते। भाजी छान अशी मिक्स करून घेतल्यावर त्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात व भाजीला एक छान अशी उकळी काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। तयार आहे आपली मस्त अशी गावरान पद्धतीने केलेली काळ्या मसाल्यातील अंड्याची भाजी। चला तर मग सर्व करूयात। तयार आहे आपली मस्त अशी गावरान पद्धतीने केलेली काळ्या मसाल्यातील अंडा थाळी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।